आम्ही सारे खवय्ये. प्लीज वेलकम शेफ धर्मेश कटिरा. आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. धर्मेश आणि मी एकत्र करिअर सुरुवात केली होती 93 मध्ये ताजमध्ये आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आम्ही आमची इंडस्ट्री फार छोटी असते त्यामुळे कुठे ना कुठेतरी आम्ही भेटतच राहतो. आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही या किचनमध्ये भेटतोय. धर्मेश 16-17 वर्ष झाली आपल्याला या फील्डमध्ये. कसं काय वाटतंय तुला आज आणि 1993 मध्ये आणि 2010 मध्ये काय फरक जाणवतोय? कसं वाटतंय? छान वाटतंय, बरं वाटतंय तुला परत बघून. परत आपण एकत्र एका किचनमध्ये काहीतरी कुकिंग करणार आहोत तर व्हेरी एक्साइटेड. आज तू कुठली रेसिपी करून दाखवणार आहे? कारण आपली चर्चा अशी चालू राहणार आहे पण आपले प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत की तू आज काय कॉम्बिनेशनमध्ये कुठली डिश करून दाखवणार आहेस? करी लिव्स पास्ता हे एक फारच सोपं डिश दाखवतो तुम्हाला. आणि करी हे शब्द तुम्ही बघितलं रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल्समध्ये किंवा बाहेर तर साधारण करी पावडरचं हे एक इम्प्रेशन लक्षात येतं की करी पावडर असेल काहीतरी, मद्रास करी पावडर किंवा तसं काहीतरी असेल. ते न करता आम्ही थोडंसं करीच आहे आपण लिंबाची पानं यूज करून कढीपत्त्याची पानं यूज करून बनवणार हे पास्ता आणि फारच सोपं आहे. पण त्या अगोदर आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते सांगून देऊ लोकांना. साहित्य सांग. पास्ता इकडे आपण पेने घेतली आहे. ते या डिशसाठी लॉंग पास्ता स्पॅगेटी किंवा फेतुचिनी हे जास्त सुटेबल नाही. शॉर्ट पास्ताज आय प्रेफर्ड. कढीपत्ता, कॅप्सिकम येलो आणि रेड, गार्लिक चॉप, बटर, सॉल्ट आणि क्रीम आणि मिरपूड घेतली नाही का? हो. काळी मिरी पास्तासाठी फार आवश्यक असते. फ्रेशली काळी मिरी. पण आता याच्यात कढीपत्त्याचा तू वापर कसा केलेला? म्हणजे ही एक इकडे पेस्ट दिसते मला. ही कसली पेस्ट आहे आणि काय हे? कढीपत्ता आपण फ्राय करून ठेवलं होतं आणि त्याचं पेस्ट हे केलं आहे. सो बेसिकली कढीपत्ता फ्राय केला तेलात ना, अगदी कमी आचेवरती. म्हणजे करू शकतो. करूया. चल आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवू की कुठल्या स्टेजला आपल्याला कढीपत्ता काढायचा आहे. कारण एकदम कमी आच पाहिजे. जास्त असेल की त्याला ब्राऊन होतो, जळून जाते. बरोबर. तरी तेल गरमच आहे आपलं. तो अगदी थंड पण नाही पण कोमट तेलात आपण कढीपत्ता थोडासा ट्रान्सल्युसंट होस्तवर आपण फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर ह्याच्यातनं पावडर करून घ्यायची. साऊथ इंडियामध्ये सुद्धा करी लिव्सला या प्रकारचं कोणी आतापर्यंत ट्रीट केलं नसेल. कढीपत्ता आहे, तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाकला, तो तडतडला की दुसरी मोहरी टाकली, राईस टाकला की पुलाव तयार. सो त्यामधला हा जो डिफाईंड किंवा मी म्हणेन आणखीन थोडासा रिफाईंड जो तू पद्धत केलेली आहेस ती कशी काय सुचली तुला? एक गरज होती ॲक्च्युली. आम्ही अहमदाबादमध्ये एका रेस्टॉरंटचा मेनू बनवत होतो आणि तिकडे आम्हाला जैन ऑप्शन्स द्यायचे होते. तर बसत जैन ऑप्शन्स आणि पास्ता रेस्टॉरंट होती, पास्ता पिझ्झा जॉईंट होता. ते जैन ऑप्शन्स काय करायचं, फ्लेवर द्यायची पण गार्लिक नको. अच्छा. आता मी गार्लिक वापरतो कारण मला आवडतं ते आणि इट गोज वेल विथ द डिश. पण मला ते करायचं होतं अहमदाबाद. 2 चार ठेवून टाक गार्निशसाठी. वाटून घ्यायचं. सो बेसिकली तुला त्या मेनूमध्ये जैन डिश घालायची होती आणि फ्लेवर द्यायचा होता गार्लिकच्या ऐवजी. सो मग तू म्हणजे इन ॲब्सेंट गार्लिक नाही, आपल्याला अनियन्स नाही, तर पास्तामध्ये मग फ्लेवरसाठी घालणार काय? चीज आणि क्रीम, दॅट्स नॉट इनफ. सो शेफ धर्मेश अभी कशी सुरुवात करते? कसं सुरू करूया आपण सांग. सोपं. पॅन गरम करायला घेतला. पास्ता नुसतं आपल्याला आता टॉस करायचं. थोडंसं ऑइल टाकतोय मी. बरं. ऑलिव्ह ऑइल पास्तामध्ये प्रिफर्ड आहे पण आता आपण करी लिव्स पास्ता थोडंसं इंडियनच करतोय तर ऑलिव्ह ऑइल नसलं तरी चालेल. ओके. थोडंसं बटर मी टाकतोय. बरं. अगेन हे म्हणजे आपलं इंडियनाइज्ड कन्सेप्टला मनात ठेवून करतोय कारण इंडियन्स लाईक बटर. आणि पण तेल पण टाकलंच आहे मी त्यामध्ये. थोडंसं चॉप गार्लिक त्यात टाकतोय. ओके. टॉस करून घ्यायचं आहे. हां, जरा गार्लिकचा थोडा वास येऊ लागला की आपण आता तू ज्या जैन लोकांसाठी बनवत होतास तेव्हा ऑब्व्हियसली गार्लिक आणि वापरत नव्हतास. अशी वेळ कधी आलेली आहे का तुझ्याकडे की कॅप्सिकम टाकतोय दोन्ही? काय वापरायचं असा कधी कधी प्रश्न पडतो यार की काय वापरायचं आता? जसं ह्याच्यात तुला कांदा लसूण नाही घालू शकत आपण, मग कुठला फ्लेवर द्यायचा? असा कुठला तुला म्हणजे फॉरेनमध्ये तू फिरलेला आहेस
तिकडे अशी कधी कन्सेप्ट आली आहे का तुला? कन्सेप्ट आली आहे एखादं. आता इंडियाला पण ते कन्सेप्ट थोडंसं ऐकू येते, दिसतं कमी, ऐकू जास्त येते. वेगन फूड, वेगन म्हणतात त्याला पण त्याचं नाव पण लोकांना. वेगन म्हणजे नॉन डेअरी व्हेजिटेरियन ज्याला म्हणतात, म्हणजे अजिबात दुधाचे प्रकार त्यात वापरले. आणि थोडं कधी कधी ते ग्लुटीन फ्री किंवा ग्लुटीन इंटॉलरंट, लॅक्टोस इंटॉलरंट, हे सगळे प्रकार आता इंडियामध्ये पण दिसत आहेत. तर तेव्हा दॅट इज ऑल्सो अ चॅलेंज. कढीपत्त्याचं हे पावडर एक मोठा स्पून टाकतोय. वाव, अमेझिंग. त्याचा जो फ्लेवर जो सुटलाय ना कढीपत्त्याचा, माइंड बॉगलिंग. चालेल ना सर. अच्छा, आपल्याला सगळ्यांना आपल्याला खायचं आहे नंतर, त्यामुळे जरा जास्तच बनवूया आपण. पास्ता थोडं टॉस केलं की सीझनिंग ज्यांना म्हणतात, मीठ आणि मिरपूड. येस, हे मला खूप आवडतं मिरपूड घालायला. परत थोडंसं गॅस मी वाढवतोय. आता टॉस झालं. आता याला क्रीमने फिनिश करू. ओके. कुठलाही कुकिंग क्रीम सुपर मार्केटमध्ये आजकाल भेटतोय आपल्याला. बरोबर. थोडंसं असं ओतूनच टाकतो, जरा जास्त पाहिजे मला. ही जर का डिश तुम्हाला आज बनवायची असेल आणि तुम्हाला खूप असं केव्हा एकदा बनवतो असं झालं असेल, तर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. करी लिव्स पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 180 ग्रॅम वाफवलेला पेने पास्ता, कढीपत्ता, लाल भोपळी मिरची, पिवळी भोपळी मिरची, लसूण, बटर, मीठ, मिरपूड आणि क्रीम. कृती: कढीपत्ता तेलामध्ये तळून त्याची जाडसर पूड वाटून घ्यावी. पॅन मध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची भरड, वाफवलेला पेने पास्ता आणि मीठ घालून पास्ता परतून घ्यावा. त्यामध्ये क्रीम घालून वाफवून पास्ता सर्व्ह करावा.